सुप्रभातम मित्रांनो, सुप्रभातम मित्र. मुंबईवरून अमरावतीला जातोय आईची भेट घेण्यासाठी. अमरावतीला आई असते, ताई पण तिथेच असते, मोठी ताई, दाजी. मित्रांनो, भेटण्यासाठी हमेशा हप्त्यातून 15 दिवसातून माझी चक्कर असते अमरावतीला. विदर्भ, मुंबई इथून अमरावतीला निघालोय आणि झक्कास प्रवास करतोय. नोंद घ्या जाणणाऱ्यांनी की झक्कास प्रवास असते माझा हमेशा, फर्स्ट क्लास एकदम. बघून घ्या वाटल्यास, एकदम मस्त. ही रग माझी, हा माझा एक मोबाईल, हे माझं सामान आणि हे एकदम झक्कास पैकी सुंदर प्रवास. हे चार्जिंग पॉइंट पद्धतशीर, एकदम सुपर. ही रग एकदम मस्त पांघरायची माझी आणि एकदम झक्कास पैकी मुंबई ते अमरावती लाईव्ह जर्नी, एकदम सुपर झक्कास एकदम. मित्रांनो, सुंदर प्रवास अमरावती, मुंबई ते अमरावती करतोय. हमेशा असाच प्रवास मी आरामदायक आणि सुंदर करत असतो. जळणाऱ्यांनी आणि बैमान लुच्च्यांनी, लोकांचे पैसे बुडवणाऱ्यांनी नोंद घ्यावी की लुच्चाटांनो, तुम्ही फिरता फक्त जवळ, मी फिरतो भारत देश, आणि ते मी पद्धतशीर, एक नंबर, सगळीकडं व्यवस्थित, बेस्ट एकदम. जळणारे हो, मुंबई ते अमरावती प्रवास करत आहे मी. मित्र हो, मुंबईला शीतल एकनाथ कदम खायला महाग होती, राहायचा ठिकाणा नव्हता तिला. हनुमान मोरे ती दोघं जण मुंबईला गेली होती. हनुमान मोरे आणि ती दोघं जण मुंबईला गेले होते. हनुमान मोरे तिला सोडून पुण्याला निघून गेला होता आणि ही दिवामध्ये खायला महाग होती, राहायचाही ठिकाणा नव्हता. अरुणाताई पाटीलच्या घरी चला माझ्यासोबत वाटल्यास दिवाला. दिवा म्हणजे मुंबईमधील ठिकाण दिवा. त्या सांगतील की सत्य आहे म्हणून, शर्माजीचं पूर्ण सत्य आहे म्हणून. त्यामुळे शर्माजी ही आमच्या घरी राहिली, आमची पाहुणी आहे. 3-4 दिवस कस तरी मी जेव घातलंय, आता मी ठेवू शकत नाही हिला. त्याच्यामुळे हिला पोटा पाण्याला लावा, हिला काहीतरी ऑफिस टाकून द्या, हिला काहीतरी हे करा. तुमची ओळख आहे वाटतं चांगली, तेवढं काम करा म्हणे, पुण्य घ्या म्हणे. मी मोकळ्या मनानं नंबर 1 ऑफिस टाकून दिलं आणि पोटा पाण्याला लावलं शीतल एकनाथ कदमला. माझे 100 उपकार, माझे 100 एहसान विसरून, उपकार माझे देवाचे, पोटा पाण्यात लावलं, आपल्याला हे केलं, ते एहसान विसरून माझा बळीयांनी घात घेतला. अनोळखी आणि गैर परके लोक मुंबईच्या ऑफिसमध्ये आणू आणि त्यांच्या संग रात्रंदिवस बिडकीन, करमाळा, इगतपुरी, सोलापूर, पुणे हिंडून माझा ईश्वराचा घात घेतला. ज्यानं पोटा पाण्याला लावलं त्याचाच बळीयांनी घात घेतला. खोटी साक्ष भरून घटनास्थळी नसताना देखील अनोळखी अय्याशी भ्रष्टाल फुक्याच्या नादी लागू. मित्रांनो, काय आत्मा म्हणत असेल माझी. ज्यानं पोटा पाण्याला लावलं, ज्याला अडचणीत, संकटात, बिकट परिस्थितीत पोटा पाण्याला लावलं, त्याच ईश्वराचा घात अनोळखी अय्याशी लोकांचं खोटं ऐकून, खोटी साक्ष भरून आणि नुसतं रात्र हिंडू ऑफिस बंद ठेवून नुकसानमध्ये होऊन शर्माजी या ईश्वराला आणलं 7-8 लाख रुपयाला. काय आत्मा म्हणत असेल. तुमच्या संग असं करू द्या ना, मग तुम्हाला कळतंय. जे थोबाडीचकीचे काळतोंडे म्हणतात ना, त्यांच्यासोबत असं घडू द्या की पोटा पाण्याला लावा कोणाला, अडचणीत, बिकट परिस्थितीत त्याला भांडवल द्या, त्याला पोटा पाण्याला लावा आणि त्यानं तुमचे एहसान उपकार विसरून तुमच्या पाठीत सुरा खुपसू द्या, अनोळखी लोकांच्या नादी लागून, आणि मोठा घात घेऊ द्या. मग तुम्हाला कळते काय असते दुःख, काय असते परेशानी. अरे थोबाडीचे बोलायला काय लागलंय, पैसे मोजा, गाडी, मोबाईल, लॅपटॉप, सगळा पैसा मोजा, त्याच्यानंतर आवाज वर करा. तोपर्यंत आवाज वर करायचा नाही. फुक्यांनो, नुसतं फुकट बोलणाऱ्यांनो, कोणी असो, मग तो कॉन्स्टेबल असो का, कोणी अधिकारी असो का, कोणता मित्र असो, तिची मैत्रीण असो का, तिचा पाहुणा असो का, गावातला असो, पूर्ण पैसे, सगळ्या वस्तू सरळ परत मोजायच्या. एक जेड बिकट परिस्थितीत, हलाखीच्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीत पोटा पाण्याला लावलं मी. पोटा पाण्याला लावलं, त्याचे उपकार, त्याचे एहसान असे असतात का. अरे लाजा वाटू द्या, थोड्या तरी लाजा पूर्ण बाजारात नेऊन विकल्यात का. ज्या माणसानं पोटा पाण्याला लावलं, ज्या माणसानं बिकट परिस्थितीत साथ दिली आपल्या लेकीला मुंबईला, आणि तिला पोटा पाण्याला लावलं, नाहीतर तिथं तवाच वाया जाऊ लागली. तेव्हाच
परंतु अरुणाच्या पाटीलच्या घरी चला माझ्यासोबत वाटल्या, जीवाला एकनाथ या, मारुत्या लक्ष्या आणि सगळा कदम परिवार चला सोबत, आणि कोकगाव पूर्ण माझ्यासोबत चला किंवा बोरीगाव माझ्यासोबत चला अरुणाच्या पाटीलच्या घरी दिव्याला. त्या स्वतः सांगतात की ईश्वरानं ओम शर्माजीनं पोटा पाण्याला लावलं हिला, इथं मरू लागली तेव्हाच खायला माग होती, राहायचा ठिकाणा नव्हता हिला, पण या माणसानं पोटा पाण्याला लावलं, ऑफिस टाकून दिलं. परंतु ही बरोबर नाही निघाली. हे ओम शर्माजी काय करतील म्हणून मला ही सत्य सगळं चला अरुणाताई पाटीलच्या घरी दिव्याला. अरे काय तर तुम्ही बोलता खोटाड्यानं, 100 पुरावे 100 सबूत समोर उभे करतो. API साहेब नोंद घ्या बोरीचे किंवा सगळी कळलेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यमेव जयते. लाईव्ह प्रवास करतो, सत्य बोलायची सवय, असत्य बोलण्याची सवय नाही, खोटं बोलण्याची. खोटाड्यांनो लाईव्ह प्रवास करतोय मस्तपैकी, मुंबई ते अमरावतीला चाललोय, एकदम झकास. बघून घ्या, झोपून प्रवास होता रात्रभर, झाला तर थोड्याच वेळात बडनेरा स्टेशन येईल, रात्रभर एकदम मस्त प्रवास. सगळ्यांना सुप्रभातम करतो परत एकदा, सुप्रभातम माझ्या चांगल्या मित्रांना.